कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्याची शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या शिवाजी विद्यापीठात प्रवेश केला की समोर उभा राहतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अद्वितीय आणि रुबाबदार असा अश्वारूढ पुतळा. डाव्या हातानं ओढलेली लगाम, उजव्या हातात तलवार आणि एकटक रोखलेली नजर अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप पाहून ऊर अभिमानानं भरून येतो. महाराजांनी परिधान केलेला पोशाख, त्यांची आभूषणं हे सगळं डोळ्यांचं पारणं फेडण्यासारखं आहे. विद्यापीठात कुणीही आलं तरी शिवरायांना नतमस्तक होऊनच पुढं जातो. या प्रेरणादायी पुतळ्याला आज 1 डिसेंबर रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 डिसेंबर 1974 रोजी तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. हा पुतळा जितका अलौकिक आहे तितकाच याचा इतिहास सुद्धा रंजक आहे. हा पुतळा साकारला तो स्वर्गीय शिल्पकार B.R. खेडकर यांनी. 18 नोव्हेंबर 1962 मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा असावा असं तत्कालीन कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांची इच्छा होती. यानुसार 1970 मध्ये वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. भारतातून अनेक शिल्पकारांनी कोटेशन आणि मॉडेल पाठवले. यामध्ये पुण्याचे शिल्पकार B.R. खेडकर यांचा सुद्धा समावेश होता. अखेर त्यांचं मॉडेल स्वीकारलं गेलं आणि कामाला सुरुवात झाली. या आठवणींना त्यांच्या कन्या शिल्पा खेडकर शिर्के यांनी उजाळा दिला. त्यावेळेस छोटे मॉडेल सगळ्यांकडनं मागितले होते. भारतातून अनेक राज्यांमधून शिल्पकारांनी आपले मॉडेल्स आणले होते. पण ते मिनी मॉडेल 18.5 फूट उंचीचे कसे दिसेल ते अप्पासाहेबांनी समितीला जेव्हा सुचवलं की मी कटआउट करून इथे लावतो, चालेल का? तर त्यावेळेसचे अप्पासाहेब पवार यांनी लगेच त्यांना मान्यता दिली आणि अप्पासाहेबांनी 18.5 फूट उंचीचे कटआउट करून या प्रांगणात लावले आणि त्यावेळेस सर्वांना हा सुंदर पुतळा अतिशय आवडला. आता प्रश्न होता तो पुतळ्यासाठी निधीचा. कारण नवीनच विद्यापीठ सुरू झालं होतं, त्यामुळे अनेक अडचणी विद्यापीठाच्या समोर होत्या. अशातच या पुतळा उभारणीसाठी पंचगंगा, वारणा, कुंभी कासारी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा अशा 5 साखर कारखान्यांनी प्रत्येकी 60,000 रुपये दिले. तर प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून 66,590 रुपये जमा केले. असा एकूण 3,66,590 इतका निधी उभारण्यात आला. पुतळा पाहताना आपल्या अंगावर जो शहारा येतो तो आणण्यासाठी शिल्पकार B.R. खेडकर यांना रात्रीचा दिवस करावा लागला. घोड्याच्या अंगावरील शिरा हुबेहूब साकारण्यात आल्या आहेत. यावरूनच यासाठी कोणत्या अग्निदिव्याच्या फेऱ्यातून जावं लागलं असेल याची कल्पना येते. जवळपास 3 वर्ष याचं काम सुरू होतं. यासाठी त्यांनी पुण्यातील रेसकोर्सवर जाऊन घोड्यांची पाहणी केली आणि त्यांच्या शरीर यष्टीचा बारकाईनं अभ्यास केला. यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पानं त्यांना पालटून अभ्यास करावा लागला. यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांची मदत झाली, कारण ते इतिहास संशोधक होते. त्यामुळं शिल्पकला आणि इतिहास यांचा सुरेख संगम साधत 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 20 फूट लांब, 18 फूट 6 इंच उंच आणि 8 टन इतक्या वजनाचा ब्रॉन्झपासून बनवलेला हा पुतळा तयार झाला. आता प्रश्न होता तो इतका भव्यदिव्य पुतळा पुण्याहून कोल्हापुरात आणायचा कसा? त्यामुळं काही भागात तो कोल्हापूरला आणून नंतर एकत्र जोडण्यात आला. हे जोडण्याचं कामसुद्धा तब्बल 2 महिने सुरू होतं. अखेर 1 डिसेंबर 1974ला भारताचे परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि पुतळा पाहून साऱ्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली. जसा पुतळा तसाच यासाठी तयार करण्यात आलेला चबुतराही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चौथऱ्यासाठी गुलाबी ग्रॅनाइटचा दगड वापरलाय. तो आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून आणलाय. चौथऱ्याचं काम कांचीपुरम इथले डॉक्टर अमरेंद्र कामत यांनी केलंय, तर दगड घडवण्याचं काम तामिळनाडूतील कारागिरांनी केलं. चबुतऱ्यासहित पुतळ्याची उंची 36 फूट 6 इंच इतकी होते. विशेष म्हणजे त्या काळी हा आशियातील सर्वात मोठा पुतळा ठरला होता, असं हे अद्वितीय शिल्प साकारणाऱ्या शिल्पकार B.R. खेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवाजी विद्यापीठानं नुकतंच खेडकर कुटुंबियांचा सत्कार केला. हा त्यांच्या कलेचा सत्कार असल्याच्या भावना त्यांच्या कन्या शिल्पा खेडकर शिर्के यांनी व्यक्त केल्या. शिवाजी महाराज या अश्वारूढ पुतळ्याला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत
आणि अतिशय या प्रसंगी आम्हाला खरंच अप्पासाहेबांची खूप आठवण येते आहे. आज ते स्वतः असायला पाहिजे होते, पण आज या पुतळ्याच्या रूपाने ते स्वतः आहेत असं मला मनापासून वाटते आहे. आणि समितीने हा सुंदर, अतिशय सुंदर आमच्या सगळ्यांचा सत्कार केला. हा आमच्या आप्पासाहेबांचा सन्मान आहे असे मला वाटते. या पुतळ्याची काळजी घेण्याची, देखभाल करण्याची जबाबदारी शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाकडे देण्यात आली आहे. इतक्या उंच पुतळ्याला क्रेनच्या साहाय्यानं हार अर्पण केला जातो किंवा स्वच्छता करण्यात येते. आज 50 वर्ष झाली तरी हा पुतळा तितक्याच दिमाखात उभा आहे. प्रत्येकाच्या हृदयात आदराचं स्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही पुतळे आहेत त्यातील हा पुतळा नेहमीच सर्व बाबतीत आजतागायत सरस ठरलाय. अशा या छत्रपतींच्या पुतळ्याला आणि ते साकारणाऱ्या स्वर्गीय शिल्पकार B.R. खेडकर यांना आमचा मानाचा मुजरा. कॅमेरामॅन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, S न्यूज कोल्हापूर.